जयड्या रडायचं नाही लढायचं. जय पवारांचं भावूक भाषण. अजित पवारदादांची आठवण. बारामतीकरांना लव्ह यू टू. दररोज रात्री आमचे दौरे संपायचे तेव्हा दादांचा मला फोन यायचा, काय रे जय, कसा झाला दौरा, असं म्हणणारा आवाज आला नाही. आजही मला तोच आवाज ऐकू येतोय. दादा एकदम ठामपणाने बोलायचे, जयड्या रडायचं नाही लढायचं. असं भावनिक भाषण अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी केलं. बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठीची सांगता सभा पार पडली. या सभेतून जय पवार बोलत होते. जय पवार म्हणाले की शेवटची सांगता सभा झाली तेव्हा अजितदादांच्या समोर भाषण केलं होतं. सांगता सभेत पहिलं भाषण केलं आणि ते त्यांच्या समोरील शेवटचं ठरलं. आता ही निवडणूक आम्ही हातात घेतली आहे. हा प्रचार नाही तर मी माझ्या बारामतीच्या कुटुंबाला भेटतो आहे, त्यांच्या अडचणी ऐकून घेतो आहे. अजितदादांच्या वेळी प्रचार करायला मला आवडायचं. 5 वर्षांनी प्रचार असायचा, रॅली काढायचो. पण यावेळी मला दादांचा आवाज आठवतोय. दररोज रात्री आमचे दौरे संपायचे तेव्हा दादांचा मला फोन यायचा, काय रे जय, कसा झाला दौरा, असं म्हणणारा आवाज आज आला नाही. मला अजून आठवतंय त्या सांगत्या सभेत मी दादांच्या समोर पहिल्यांदा भाषण केलं आणि दुर्दैवाने ते शेवटचं भाषण त्यांच्यासमोर होतं. गावागावी जाताना जेव्हा मी गावभेद दौऱ्यावरती सगळ्यांना भेटायचो, सगळे मला बोलायचे, दादा यावेळेस खरंच तुम्ही प्रचारालाच यायला नव्हतं पाहिजे. आदरणीय दादांनी आम्हाला अनेक वर्षापासनं भरभरून दिलं आहे. गावागावी जाताना जेव्हा आधी आपण दादांसाठी प्रचार करायचो, एक वेगळा आनंद होता, एक उत्साह होती. सगळ्यांच्या मनात दादांसाठी आपण प्रचार करतोय आणि 5 वर्षांनी प्रचाराची वेळ यायची तेव्हा रॅलीज करायचो. युवकांना पण तिथं मनापासून प्रचार करायला आवडायचं. पण यावेळेस एक काहीतरी माझ्या मनात नाही आहे, नाहीतर मनात जे होतं ते दिसून येत नाही आहे. दादांचा आवाज दर रात्री जेव्हा आमचे दौरे संपायचे विधानसभेचे, मला माहिती आहे इथं सगळे आपले कार्यकर्ते, पक्षातले पदाधिकारी, सहकारी आहेत. कितीही व्यापामध्ये दादा व्यस्त असले असते महाराष्ट्रभर, त्यांचा रात्री फोन यायचा, काय रे जय, कसा झाला रे दौरा, कुठल्या गावात काय अडचण आली, कुठल्या गावात काय तातडीने करायचं गरज आहे. आणि आज तो आवाज आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयामध्ये. पण आजही जेव्हा मी गावागावी जात होतो, मी घरी गेल्यानंतर तोच दादांचा आवाज माझ्या मनात एकदम ठामपणाने बोलायचे, जयड्या रडायचं नाही लढायचं. आज तुमच्या समोर परत येऊन दादांच्या आशा माझ्या मनात असून मी इथं भाषण करू शकतो. मन तर भरून येतं, पण दादांसाठी आणि वहिनींसाठी कायम त्यांच्या मनात आमचे बारामतीकर. तुम्ही दादांचे भाषण बघा, कुठल्याही भाषणात ते डायरेक्ट बोलायचे, माझे बारामतीकर. एका मुलाचा आणि वडिलांचा नात्याच्या हिशोबाने मी शाळेत असताना त्यांना विचारायचो, दादा तुम्ही रात्रंदिवस काम करता, रोज तुम्ही काम करत जाता, थोडं कुटुंबाला वेळ द्या. त्या काळात मला ते एवढं समजलं नाही. पण जेव्हा दादा बोलले की जयड्या सर्व बारामतीकर माझं कुटुंब आणि सर्व महाराष्ट्रातली जनता माझं कुटुंब, पण आज मला कळतंय की दादा एवढं मोठं कुटुंब मला तिथं सोडून गेलेत आणि त्याच्यामुळे आपण एकत्रित एक इतिहास घडवू शकतो यावेळेस. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.